नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. आणि आपल्या मार्गामध्ये काय माहितीये की म्हणजे तुम्हाला ज्या प्रतिमा दिल्यात त्याच्यामध्ये जगाला सगळ्यात तुमची शक्ती सगळी समर्पित आहे. आणि वर्षात एकदा दमलं तर तुमचं कुलदैवत असेल कुलस्वामी त्याचं दर्शन घ्यायला हरकत नाही. पण 2 वर्षात एकदा ते शक्तीपीठात जायला नाही. ते मात्र निवेदनातलं दीपकदानी दिलेलं आहे, मला चांगलं आठवतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची म्हणजे काय की डेव्हलपोर्टला ते संमेलन झालं, ओंकार म्हणजे 96 साली इथे मला पाठवलं. ते जे संमेलन झालं ते अलौकिक संमेलन झालं. म्हणजे त्या संमेलनाला सहभाग करायला मिळाला हा खरोखर दादांच्या कृपेशी घडणार नाही. कारण काय, एक डेव्हलपोर्ट इथे एअरपोर्ट पासून एवढं लांब आणि 4 दिवसाचं का संमेलन झालं ते. आणि त्या संमेलनाची मजा म्हणजे अशी आहे ना की जेवढ्याकडनं सेंटरमधनं लोक आले होते ते एकाच पॉइंटला भेटले. तुम्ही प्लॅन करून पण होऊ शकत नाही असं, पण ते घडलं. आणि त्या इंदिरा घोषांचा मुलगा गाडी घेऊन आम्हाला पिकअप करायला. आणि मी म्हटलं आता त्या योग टीचर म्हणून पहिले अमेरिकेत गेल्या, त्याच्या अगोदर त्यांना 32 शहराला दीक्षा दिली होती दादांनी आतमध्ये. त्यांनीच आम्हाला सांगितलं म्हणून कळलं आम्हाला. ते म्हणाले आशीर्वाद मिळाला आणि पुढे होईल असं दादांना सांगितलं. तर त्या आम्हाला सांगत होत्या ते प्रत्येक संमेलनामध्ये त्या संमेलनाच्या अगोदर ते जेव्हा डेव्हलपोर्टला इंदिरा घोष साधना घ्यायची म्हणजे मुलाखत घ्यायची, तर मुलाखत घेते ना एकदा ते असं वाक्य बोलले, मिसिसिपी रिव्हर विल टचेस द वंदनीय दादाज फीट, असं ते मुलाखतीत बोलून गेला. पण ते झाल्यानंतर खरोखर मिसिसिपीला प्रचंड पूर आला रिव्हरला. आणि ते जेव्हा लाल टाटा घेऊन गेले तेव्हा खरोखर मिसिसिपीवर त्या चरणांना स्पर्श केला. त्या बोलल्या तसं घडलं. कळलं का, हे मोठं मानायला लागेल की ते बोलल्याने तसं घडलं. आणि मेन म्हणजे काय माहिती, ते जे देवगणपडला संमेलन झालं ना, त्या संमेलनामध्ये काय माहिती नाही, त्यांनी जो हॉल घेतला होता ना तिकडे आम्ही गेलो नंतर आम्हाला पहिल्यांदा तो हॉल सगळं झाडा लागला. प्रचंड धूळ होती तिकडे. म्हणजे ते असं पटकन मिळत नाही ना, कारण ते बजेट काही एवढं नाही ना. त्यावेळी त्या टीचर म्हणून गेल्या होत्या, पण बाबादाना व्हायचं होतं म्हणून ते संमेलन झालं. ते सगळं आम्ही लादीने धुवून पुसून गेले, सगळं स्वच्छता केली सगळी. मी आणि माझे मित्र पीर होते दोघं, आणि ते सगळं म्हणजे ती सेवा बाबांनी करून घेतली सगळी. कळलं का. आणि
त्यावेळी मी किती असेल 96 ची गोष्ट आहे ना, म्हटलं 96 ला झालं ना संमेलन. दादा गेल्यानंतर झालं, हो 96. बघा म्हणजे 51 अधिक 96 मग ते काय मला लक्षात नाही काय, तरी मी असेल 45 वगैरे असा, म्हणजे आता यंग होतो तसा मी. आणि मेन म्हणजे त्या संमेलनाचं म्हणजे आता परवा का म्हणजे ते टिल्लू मला भेटले, तुम्ही डेव्हलपमेंट सांगा जे अलौकिक अनुभव येते, म्हणून मला आता आठवलं. त्या संमेलनामध्ये सगळ्या विभूती हजर होत्या. तिथे एक लाकडाची खुर्ची ठेवली होती. सकाळी ओंकार साधना व्हायची, मग ज्या टाटा गुरुप्रसादवर बोलायचे इंग्लिश मधनं, उन्हवणे होते, नंतर जिजी होत्या. आणि ते आता तुमच्या मुलावरती घेतात ना कॅनडा सेंटरचे कोणते एक्सपायर, उडवाडिया चंदुड्या, हा ते कपडा बाजार होते. त्यानंतर मिस्टर सावंत आणि मिस्टर सावंत त्या आपले फडके म्हणून गुरुबंधू आहेत, त्यांच्या बहिणी आहेत, त्या तिथे होत्या. नंतर मुळगावकर, आता ते सेंटर आहे ना मुळगावकर, ते पती पत्नी मुली सगळं आले होते. आणि किती अमेरिकन असे ट्रॉलर घेऊन होते. ट्रॉलर म्हणजे तिकडे काय असं, तिथे तुम्ही राहायचं, तिथे जायचं आणि ड्रायव्हिंग करायचं. असे ट्रॉलर घेऊन भरपूर अमेरिकन लोक, 2 अमेरिकन सायंटिस्ट आले होते, डॉक्टर मोठे. त्यांनी त्याचे पण अनुभव त्याच्यामध्ये दिले. तर सांगायची गोष्ट म्हणजे त्या सेमिनारमध्ये ओंकार साधना एवढी व्हायची ना, म्हणजे असं आपल्याला वाटतं आपण कुठे आता होती जातो की काय. म्हणजे माझा अनुभव सांगतो वैयक्तिक. त्यात आणखी त्यांना ते इंद्रधनुष्य दिसलं ते वेगळं, प्रभातताईंना. हा, आणि दीपकदांच्या सिस्टर पण होत्या, प्रभातताई आणि डॉक्टर गिंडे त्यांचे मिस्टर. हा, आणि त्यांची 2 मुलं म्हणतात मुलं नव्हती, ते 2 जण होते. एवढे सगळे होते. आणि ते गिंडे पण लाख माणूस, म्हणजे अशा लोकांचा सहवास मिळणं म्हणजे पुण्य आपली खरोखर. म्हणजे ते जिजे मला म्हणायचे, दामले तुम्ही गिंडेला सांभाळा, कारण ते असे अमेरिकन असल्यामुळे. आणि मी त्यांच्याकडे पहिल्यांदा 4 दिवस राहिलो पण होतो, म्हणजे दादानेच पाठवलं होतं पहिला. अरे कुठे काय पाठवायचं काय बघतो, चाललेच दामले आता अमेरिकेला, त्यांच्यावर पाठव. तर मी म्हटलं त्यांच्या घरी राहू ना, बिंदास राहा, काय नाही प्रॉब्लेम, राहतो तिकडे. तसं ते न्यू जर्सीला डॉक्टर घाणेकर होते. आता त्यांचा पण एक किस्सा सांगणार काय, त्या घाणेकर आजी त्यावेळी म्हणतात 86 वर्षाच्या होत्या. तर मी दादा म्हणे जा घाणेकर, काय प्रॉब्लेम नाही. मग दादा एकदा म्हणे तर मग नाही, मी बिंदास गेलो. ते गाडी घेऊन आम्हाला एअरपोर्टवरून आले वगैरे. आणि तिकडे पण काय करायचो, मी साधना करायचो आसनावर. फक्त नंतर देवघर त्यांचा बंगला मोठा होता, 16 गेस्ट रूम होत्या, 16 अमेरिकेत न्यू जर्सीला. म्हणजे पाहुणा आला ना तर त्याला ते रूमच देऊन टाकायचे, एवढं ऐश्वर्य त्यांचं. तर ते देवघरात मी साधना करत होतो, तर त्या आजीबाई बसल्या होत्या. ते दोघं, त्या मिसेस त्यांच्या नामांकित स्त्रीरोग तज्ञ, म्हणजे अमेरिकन लोक बायकांची लाईन लागायची डिलिव्हरी होण्याची. आणि ते रेडिओलॉजिस्ट डॉक्टर गिंडे, ते मला पण तिकडे घेऊन गेले त्यांच्या स्पेसिफिक. ते सगळं मला एक दिवस मला बसवलं त्यांनी तिकडे. आणि काय पेशंट येतात बघ झाले इकडे कसे येतात लोक पेशंट असं म्हणायचे. तर ते सांगायची गोष्ट म्हणजे तिकडे त्या सेमिनारमध्ये, आता मी आता काय सांगतो, मी लिंक काय सांगत होतो, हा साधना करायचो. त्या साधना करताना एकदा ना त्या रूम मध्ये प्रभातताई अशा आतमध्ये गेल्या, आणि त्यांना ना त्या रूम मधला असा आवाज आला, ओम ओम ओम. तो त्यांना वाटलं काय भास होते काय, म्हणून त्यांनी जीजेनं बोलवलं. म्हणून आम्ही पण पुढे गेलो, आम्हाला पण आला. आणि शेवटच्या दिवशी का आदल्या दिवशी माहित नाही, 4थ्या दिवशी ते ओंकार साधनाचं ऍक्च्युअल इंद्रधनुष्य दिसलं आम्हाला. आणि जरा थोडस डायव्हर्शन म्हणजे ती खुर्ची होती. आता त्यांना काय माहित नाही, ते एक आसन ठेवलं होतं त्या लाकडी खुर्चीवर. पण मला जाम प्रेरणा झाली की तो फोटो काढावा त्या खुर्चीचा. आणि माझ्याकडे कॅमेरा पण साधा होता, असा मोठा काय हायफाय नव्हता, साधा कॅमेरा होता. पण मी त्या खुर्चीचा फोटो काढला आसन ठेवले. त्यानंतर तो फोटो मला दीपक म्हणाले, तू त्या खुर्चीचा फोटो काढलास का, म्हटलं आहे. तो म्हणा येताना तो घेऊन ये, निगेटिव्ह पण घेऊन ये. तर मी निगेटिव्ह आणि हे प्रामाणिक दिले. माझ्याकडे कॉपी पण एक. दीपक म्हणाले ते बाबांनी मागितलंय सगळं. तेव्हा त्यांनी नंतर उल्लेख केला, त्या एका आसनावर सगळ्या विभूती हजर होत्या. त्या दादांचं संमेलन होतं, म्हणून मी सांगितलं ते असं संमेलन न भूतो भविष्याचं संमेलन झालं. आणि त्या संमेलनाला जायचा दादाबाबांच्या कृपेने योग आला. ही बरोबर अपूर्व जीवनात. आणि दुसरं एक गोष्ट म्हणजे 6 लक्षात नसेल, 88 एखाद वेळ मी ऑस्ट्रेलियाला, आमचे एक नातेवाईक आहेत कॅनबराला,
त्यांच्या बहिणीने बोलवलं म्हणून आम्ही गेलो होतो. तर ते कॅनबराला त्यांची पोस्ट फार मोठी होती. ही वॉज चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर टू द गव्हर्नमेंट ऑफ ऑस्ट्रेलिया. म्हणजे हायली पोस्टमध्ये होते. म्हणजे ते कॉन्सल्टला जायचे तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, तर त्यांचे ते सेक्रेटरी वेगवेगळे असायचे. तर हे दामात त्याने गाडीत घातलं. ते म्हणे चला कॉन्सुलेटला. म्हटलं आमचं काय काम आहे, चला तर. आणि ते दिलदार होते एकदम. म्हणजे ते आम्ही घेऊन गेलो. तर ते बाहेर पडले. मग त्यांचे चोपदार वगैरे सगळे, त्या मोठी पोस्ट होती त्यांना, गाडी वगैरे सगळी. तर ते समोर इंदिरा गांधी होत्या. तर हे त्यांना भेटले. आम्ही कशा बाहेर पडलो, इंदिरा गांधी आम्ही काय भेटणार कपाळ. आम्ही गाडीतच बसलो. ते म्हणाले कम आउट, आय विल इंट्रोड्यूस इंदिराजी. मी म्हटलं आता इंदिरा गांधी आमची ओळख, म्हणजे आमची काय पात्रता आहे इंदिरा गांधीची ओळख याला. पण दादा काय पण करू शकतात, एवढं मी तुम्हाला सांगतो. एवढं मला माहिती, यू कॅन डू मिरेकल इन युअर लाईफ. तर ते म्हणाले कम कम मीट मी. तर एवढे ते बोलल्यानंतर मी हात धरला. आम्ही तो म्हणा आय एम बरकी बरं. आता आम्ही काय सांगणार, आमच्याकडे सांगणार काय. हा असं म्हणू. मग त्या इंदिरा गांधी म्हणाला यू हॅव सम टी समथिंग लाईक दॅट. मग ते त्यांचे ते पीए वगैरे होते, आम्हाला चहा पिवा. आम्ही एवढा आम्हाला म्हणजे झाल्यावर काय झालं ना, की म्हटलं हे असे प्रसंग म्हणजे भयंकरच झाले. म्हणजे हे असं आम्हाला स्वप्नात पण नाही आम्हाला असा कधी योग येत असा. पण तो दादांच्या कृपेनेच घडलं. आणि दुसरं अविस्मरणीय उदाहरण म्हणजे ते कॅनबरा त्या भेटल्यानंतर मी पथला उतरलो. पथ हे पूर्वी फ्लाईट कसं होतं, बॉम्बे सिंगापूर पथ सिडनी असं होतं. आणि आम्ही फुकटे ना एअर इंडियाचे, त्यामुळे आम्हाला सगळीकडे वावर होता. एअर इंडियाचे महाराज आम्ही. तर आम्ही पथला तिकडे उतरलो. म्हणजे ते ब्रेक असतो, म्हणजे त्या फ्लाईट बदलतं किंवा इंजिन म्हणा, त्यानं काही टेक्निकल व्हेरिफिकेशन करतात ते इन्स्पेक्शन. तसं मी पथला उतरलो आणि बघतो ते समोर लता मंगेशकर. आला. मी म्हटलं काय धक्काच बसत की इंदिरा गांधी धक्का मिळाला, हा धक्का म्हटलं. तर पण काय लता मंगेशकर ते एवढं मुंबईसारखे कोण सगळे गराळा नव्हता. तर मी त्या केला म्हटलं अरे आपण भेटूया काय. तो म्हणाला अरे भेटायला तर काय हरकत आहे, लता मंगेशकर एवढी मोठी व्यक्ती आहे. तर आम्ही त्यांना म्हटलं आम्ही, आणि ते त्या ग्रेटच बाई आहेत, प्रश्नच नाही आपण. तर आम्ही नमस्कार वगैरे केला. तेवढ्यात ते मीना मंगेशकर आणि त्यांची मुलं बिलं सगळी आली. तर नंतर मला त्यांनी सांगितलं अरे आमचा कार्यक्रम ऑपेरा म्हणून ते थिएटर आहे सिडनीला, सिडनी हार्बरमध्ये. म्हणजे तिकडनं त्या थिएटरची व्याख्या अशी आहे की त्या थिएटरला कार्यक्रम होणं लाईव्ह हाच मोठा बहुमान आहे जगामध्ये. तसा तो लता मंगेशकरचा टूर तिकडे कार्यक्रम झाला. आणि ते आटपून त्या परला त्यांनी हॉल केला. म्हणजे ते पण असे खरेदी उतरले. त्यांचं सामान आणि ग्रुप काहीतरी 60 लोकांचा ग्रुप होता. ते सगळे विमानच होते किंवा कोण बाहेर खरेदी करत होते. पण ह्या मोकळ्या होत्या लता मंगेशकर. मग आम्ही त्यांना भेटलो. तेवढे तर मीना मंगेशकर आल्या. ते आणि ती मुलं मागे लागली लता मंगेशकरच्या, मावशी मावशी आम्हाला खरेदी करायचं. तर ते म्हणाले अहो तरी काम करताना $1 घ्या आणि मुलांना जे काय पाहिजे घेऊन द्या. सगळं तुम्हाला सगळं माहितीच आहे, तुम्ही इकडे फिरलेलात सगळे. तर मग आम्ही घेऊन त्यांना शॉपिंग वगैरे करून दिलं मुलांना सगळ्या. मुलं खुश झाली. मग त्यांना येऊन भेटलो. तर लता मंगेशकर म्हणाला माझे कार्ड घ्या, व्हिजिटिंग कार्ड, आणि तुम्ही मला फ्लाईटमध्ये भेटा. फर्स्ट क्लासमध्ये तुम्हाला परमिशन नाही देणार, तुम्ही मला कार्ड दाखवा माझं, आणि मला माझ्यावेळी चहा प्यायला या फर्स्ट क्लासमध्ये. म्हटलं ऑनर आहे तो मोठा. आणि मग ते सिडनीवरनं पथवरनं विमान निघालं. आणि निघालं आणि मग साईड तो म्हणजे पट्टा बांधायचा असतो ना, ते साईन ऑफ झालं त्यानंतर तुम्ही मूव्ह करू शकता. मग तसा मी गेलो आणि बसायला सांगितलं, म्हटलं असं असं मला लता मंगेशकर भेटायचं आहे. तर तुम्हाला कसं भेटता येईल, अलाउड नाही ते, यू कॅन मीट हर. तर म्हटलं मला कार्ड दिले. हा म्हटलं हे दाखव ना मला. मग कार्ड दाखवलं. दत्तानी बघितलं तर म्हणे पाठवा आपला माझ्या. मग आम्ही दोघंही गेलो तिकडे. दत्ताने आम्हाला चहा बी पाजला चांगला. आणि बोलता बोलता काय दादांचा चमत्कार करून आता लतांनी आम्हाला म्हणावं काय फरमाईश करू म्हणून. मी उडालोच. म्हटलं हे काय म्हणजे न बोलतो बेचतो. मला कळलं नाही माझ्या मुखानं कोण बोललं ते. तर ती म्हणाली करा फरमाईश, लाजू नका. तर मला पटकन आपकी नजरेने जे वाक्य ना ते दादा बोलले, मी नाही बोललो. आणि ते गाणं आपकी नजरेने लता मंगेशकरच्या मुखातनं फर्स्ट क्लासमध्ये सगळे, म्हणजे दत्ता शेवटी म्हणाली विमान कोण चालवत आहे ना त्या सगळे तिकडे आलेत. म्हणजे तो कॅप्टन चालवत होता. सगळ्यांनी ते एन्जॉयमेंट केलं आणि सगळे मला धन्यवाद द्यायला लागले, तुमच्यामुळे आम्हाला गाणं ऐकायला मिळालं. मी म्हटलं अरे बापरे, म्हणजे याला काय म्हणावं. पण मी मुंबई इथे पुण्याला आलो
तेव्हा दीपकला सांगायच्या वेळेस दादा म्हणतात, अरे दीपक दामले मोठमोठ्या व्यक्तीला भेटतात. तेव्हा म्हटलं दादा तुम्ही सगळं करता आणि मला काय म्हणता मोठ्या व्यक्तींना, तुम्हीच करून घेतलं सगळं. म्हटलं मी निमित्त मात्र आहे म्हटलं फक्त. मग ते दादा गोडसले असं म्हणजे दादा कळलं. तसे लता मंगेशकर येऊन पण गेले द्वारका ना नंतर. त्यांनी एकदा शोभाताईंनी किस्सा सांगितला मला. पण ते आपण हो आलेले आहेत. आपण नवीन गाणं आहे ना, त्याचा मला जो नंतर अर्थ कळला तो त्यांना सांगितल्यानंतर त्या म्हणाल्या बापरे असा अर्थ आहे, थँक्यू. म्हणजे मला आध्यात्मिक अर्थ माहित नव्हता या गाण्याचा, ते सांगायचं मला सोडले. आणि त्यांनी परत मला सांगितलं तू प्रभुकुंजमध्ये भेट मला. पण मला परत कधी डेअरिंग झालं नाही भेटायचं त्यांना, कारण का मी जाम घाबरतो. म्हणजे ते त्यांची, आणि खरं सांगतो ना, ईश्वरने त्यांना या पदापर्यंत का नेलं ना, ते जेव्हा बोलतात ना तेव्हा उत्तर मिळतं. त्यांचा जो स्वराचा कॉर्ड आहे ना, त्यांचा आणि प्रभाताईंचा, ह्या दोघांचाच मला वेगळा वाटला. टू बी फ्रँक सांगतो, प्रभाताई पण बोलायला एकदम लता मंगेशकरचीच कॉर्ड होती, यांना माहिती होती. आणि प्रभाताई आणि गेंडे एवढे सज्जन, म्हणजे काय शब्द नाही आहेत. मला जेव्हा ते पहिलं पिकअप केला आणि मला घरी घेऊन गेले, तेव्हा त्यांनी गाडीमध्ये पण दादांच्या हाताला लावल्या त्या प्रभाताईंनी. तर मला काही एवढी बॅकग्राऊंड माहिती नव्हती की त्यांना आसन दिलंय, ते मला काहीच माहिती नव्हतं. मी त्यांच्या घरी गेल्यानंतर मी म्हटलं त्यांच्या बेडरूमच्या बाजूला त्यांनी आसन ठेवलं होतं ते. तर मी म्हटलं प्रभाताई साधना करतो मी, कुठे करू, इकडे कर ना. तर ते आसन असं ठेवलं होतं आणि मी खाली बसून साधना केली. पण मला हे काहीच माहिती नाही आसनाची कथा वगैरे काही. इथे आल्यानंतर दीपकदा म्हणाले अरे तू भाग्यवान. म्हटलं काय झालं, म्हणाले त्या आसनाच्या पुढे मला पण साधना करायला मिळाली, ते तुला करायला मिळाली. मग त्याने मला सगळं सांगितलं की आसन ते दादानी त्यांना का दिलं अमेरिकेमध्ये, हे सगळं नंतर मला त्यांनी सांगितलं. पण मला नकळत हा दादांच्या कृपेने लाभ झाला. म्हणजे असं प्लॅन नव्हता केला, पण तो भेटला. आता दादा आपल्या प्रत्येक केंद्रावर इव्हन आपल्या आजूबाजूला शक्ती स्वरूपात आहेत. आपण आता या नवीन पिढीने त्याला पाहिलेलं आहे, पण हा अनुभव मात्र नाही तेच. म्हणजे मी आता सांगतो, आणि मला खरोखर या सगळ्या नवीन पिढीचं खरोखर कौतुक आहे आणि प्रेम आहे की तुमची जी भक्ती आहे ना ती अगाध आहे दादा मांगवर. खरं म्हणजे आम्हाला टक्के जास्त मारायचे म्हणून स्वतः भेटले ते, कळलं का. पण तुम्हाला न भेटता तुम्हाला शक्ती माध्यमातून काम होणार काय तुमचं, कळलं का, असं आहे. म्हणजे एवढी भक्ती आहे. आणि असं काही नाही की शक्ती स्वरूपात व्यक्ती स्वरूपात आम्ही भेटणार नाही असं नाही. आता दादा 91 मध्ये गेले, अजून जाणवतं की दादांच्या शक्तीने कामं होत आहेत. मी आता बऱ्याच संस्थांना भेटतो तिकडे आदिवासी त्यांना ते आम्हाला म्हणतात तुमच्या कृपेने झालं. मग मी त्यांना सांगतो माझ्या कृपेने, हा फोटो दाखव दादांचा, सगळे म्हणा यांच्या कृपेने घडताय, माझं नाव पण नका घेऊ म्हटलं. मग ते आता दादा भागवत म्हणून ओळखायला लागले ते आदिवासी सगळे. म्हटलं हे मिराकल आहे दादाच्या कृपेने घडलेलं. जे ज्यांना वसन आहे काय नाही त्यांना आता कळतं की दादा आपले म्हणजे कोणामुळे आपल्याला मिळतं, म्हणजे बाबा दादांमुळे शक्य होतं. नाही तर मला सांगा आदिवासी एरियामध्ये त्या जव्हारपासून 2.5 तास आतमध्ये जायचं, म्हणजे आपण गाडीने धक्के टोपे खाऊ शकत नाही. ते लाखो जगतात कसं ते वेगळं. ते तुम्हाला पण घेऊन जायचं एकदा योग येणार आहे. म्हणजे असं दादा प्लॅनने केलं, पण दादा पुढे करून घेतात नकळतपणे, कळलं का. आणि ते जी शक्ती आपल्याला दिली आहे ती त्यांच्या माध्यमातून पोचते तिथे, असं मला वाटतं माझ्या ज्ञानाप्रमाणे. आणि काय नाहीये, येणारा भक्त बाबांकडे दादांकडे एवढंच समजायचं, त्याला जोडायचं एवढंच काम करायचं. बाकी तो आल्यानंतर त्याला कसं ते शक्ती बरोबर काम करणार, आणि ते कसं टिकवायचं ते त्यांच्यावर आपलं काय नाही. आणि मला फक्त काय माहिती तुमच्या निराकरणामध्ये काय मला ज्ञान काही नाहीये, कारण का मी त्याच्यात कधी कोणाला विचारलं पण नाही आणि घुसलो पण नाही. म्हणजे मला काय फक्त माझ्या वास्तूच्या होती एकदा दादा वास्तू, आणि तेव्हा मी तुम्हाला म्हटलं ना दादा घेऊन गेले, तेव्हा दादानी ती लुंगीमध्ये दादा वरची चावी काढली, द्वारकामाईची होती चावी ठेवायची ना, ते काढली आणि म्हणाले तुला बाबांना वास्तू द्यायची, पण जोपर्यंत तू उच्चार करत नाही तो मग तुझा मी आशीर्वाद देणार. तू कधीच मला विचारत नाही कधी. मी दादांना कधी, म्हणजे मला आठवत नाही कधी प्रश्न. माझ्या मुलीला मोठा ऍक्सिडेंट झाला घरी, तरी सुद्धा मी दादांना विचारलं नाही गेलो, फक्त फोटो मी दादांना सांगितलं. म्हटलं दादा असा प्रसंग आहे, तो पण किस्सा मोठा सांगण्यासारखा आहे.
ती 4 वर्षाची होती आणि जेवताना ते खिडकीजवळ ठेवलं मुली बायकोनी, आणि ते असं डिझाईन असतं ना खिडकीचं, त्या डिझाईन बरोबर तिच्या आतमध्ये घुसलं. दात शिवशिवे होते ना, तर ते पकडलं तिने. तो बोललं, रक्त व्हायला लागलं, तिचा ब्लाऊज व्हायला लागला, आणि ते असं घुसलं ना. तर माझे वडील भयंकर हुशार आहे. माझा तो आता ऍडमिट झाला भाऊ आहे ना, त्याला सांगितलं तू एक काम कर, हा कामात आहे ना, हा घाबरट आहे, तू ते हुक कसा आतमध्ये गेला तो बघ आणि तसं तिला वर खाली कर, म्हणजे तो हुक नाही गेलं, नाहीतर खेचलाच ते आणखी फाटेल ना तोंड. तर ते त्याने सगळं काढलं, रक्त झाडलं. मी झाल्यानंतर एवढा मी घाबरलो. मी दादांचा फोटो मला दादांनी दिलेला होता. दादांना म्हटलं असा असा प्रसंग आलाय, तर तुम्ही काय ते योग्य ते रक्षण करा. तुम्हाला खोटं वाटेल, जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तेव्हा हॉस्पिटलचा डॉक्टर सगळा गणवेश घालून ऑपरेशनचा तयार, टोपी घालून, पण त्याला कळत नव्हतं की पेशंट कोण. तर आम्ही गेल्यानंतर आता बायकोचं पण ब्लाऊज तसंच धावलं ना. मी त्याला ते तसं सांडलं, तर बघितलं होतं त्यांनी. तो म्हणाला काय झालं मुलीला, म्हणलं असं झालं. तो म्हणाला आतमध्ये. तर त्यानंतर त्यांनी ते शिवलं सगळं, आणि दुसऱ्या दिवशी तो म्हणाला कल आप मेरे को बोलो. तर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो तेव्हा तो काय बोलला, डॉक्टर मुझे आप एक बोलो, आप कुछ भगवान का करते क्या. तो म्हटलं हाँ, हमारा गुरु है वो साईं बाबा है, उनका हम सेवक है, उनकी सेवा करते हैं, जितना घर में जो बोला है प्रार्थना वो सब हम करते हैं. तो म्हणाला ये मैं परिवहन करने के पहले एक बुड्ढा आया, वो मुझे बोला ऑपरेशन का सब तैयारी करो, पेशंट आने वाला है. आणि मी नंतर ऑपरेशन झालं तर पैसेच घेणार. तो म्हणाला अहो मला असा काय आशीर्वाद मिळालाय ना त्यांच्याकडनं, मी तुमचे पैसेच घेणार नाही. तर मी म्हटलं असं नका करू, म्हणजे फ्रीमध्ये ऑपरेशन कसं शक्य आहे. तर त्याला तुम्हाला मेरे को आप खुशी से दे दो, ये मैं, म्हणजे तुम्ही आशीर्वाद म्हणून ठेवील. म्हणजे बाबा दादा तुम्हाला हे पाहिजे असं नाही, ते तुम्हाला तळमळ आतून हे लागेल की ते आहेतच सर्व, कळलं का. आणि चांगलंच काम करत जायचं, चांगले विचार करायचे, माझा अपशब्द प्रयत्न करायचा. म्हणून ते परमार्थ प्रश्नावली बरोबर दिली. कारण रोज चूक आपण करणार, आपण स्वतः सुधारायचं, आणि आपण सगळ्यात खाली असं समजायचं, आणि बाकी सगळे आपल्याशी ज्ञानी आहेत असं समजायचं. हे तुम्हाला खूप सांगते. दादा काय म्हणाले, सेवकांचा सेवक. हा, ते त्या कुठल्या पदाला होते दादा, म्हणजे आम्ही काय इथे जवळपास पण यायची लायकी नाही आमची. त्या पदाला असताना ते का लिहितात सेवकांचा सेवक. म्हणजे काय काय असतील दादा, म्हणजे त्याच्यानंतर आपण बोलू शकत नाही, कळलं का. म्हणजे आपली काय नाही आहे, ते आपल्याला जोडतात या कार्यामध्ये, हेच मोठं भाग्य आपलं असं म्हणायचं. आणि दुसरं सांगायची गोष्ट म्हणजे 8 संमेलन आम्हाला, ते पण तुमची का घडली ना 8 संमेलन सोबतही, ते पण त्याचा पण आता किस्सा मला आठवला. दादा संमेलन घेत होते गोव्याला, तेव्हा मी जात होतो दादांकडे, पण दादा मला एकदा पण म्हणाले गोव्याला संमेलन म्हणून नाही. ते मला नंतर बाणा केलं हे कळलं ना, तर मी जाम खजील झालो. आणि मी काय म्हटलं, एवढं त्यांनी यज्ञ ठेवला ज्ञानाचा, आणि मला कसं नाही सांगितलं. मी तर भेटायचो त्यांना नेहमी, म्हणाले असे ना अरे गोव्याला आहे संमेलन जे. मी म्हटलं नाही, एकदा दादाने विचारलंच पाहिजे, म्हणजे ह्याच्यात माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, म्हणून मला योग आला नाही हा भेटायचा, असं माझी बुद्धी, जी बालबुद्धी म्हणतात ना तशी. मी दादांना म्हटलं दादा तुम्ही एवढा यज्ञ घेतला गोव्याला, एवढी संमेलन घेतली, आणि मला तुम्ही बोलवलं पण नाही, म्हणजे एक तर माझी पात्रता नाहीये मी त्या संमेलन योग्य कराल असं मला वाटतं. असं बोललो, आणि दादाने एकदम जवळ घेतला मला. म्हणाले असं नको रे म्हणून. मी म्हटलं मग दादा काय म्हणायचं, मला तुम्ही सांगितलं तर तुम्ही अटेंड केलंच ना, पण मी कधी कोणाला विचारायचो नाही काय करताय, कामकाज काय, मला कधी काय काय प्रश्नच येत नाही. आम्ही रामवर म्हणाय, नंतर रामवर एकदम प्रेमळ, आणि सगळं आम्हाला तो लाभ झाला सगळ्यांचा. पण त्यावेळी आम्ही जाम घाबरायचो, कारण काय शिस्त मोठी आहे केंद्रावर, कळलं का. हा, आणि आपल्याला त्यातलं कळत नाही, आपल्यापेक्षा अपग्रेड आहेत सगळे, कळलं का. आता आम्ही जमलेलो, आपण एकदम खाली होतो, त्यामुळे भीतीयुक्त आदर होता, कळलं का असायचे. तर ते तेव्हा दादा म्हणाले असं नको म्हणू राजा. मी म्हटलं नाही दादा मला सांगा तुम्ही येऊ येईल का माहिती नाही. दादांनी डोळे मिटले आणि मला म्हणाले पुढे तुझ्या माध्यमातून 8 संमेलन होतील. हे वाक्य दादा बोलले, आणि दादर केंद्रावर मला
दत्तकाका भेटले आणि ते म्हणाले आम्हाला तुमच्याकडे संविधान घ्यायचं. वा. ते गद्दार होत होते. अरे दादांचा शब्द होणार नाही, आता होणंच शक्य नाही. आता माझी वास्तू पण झाली, ते पण सांगण्यासारखं आहे. दादांच्या कृपेने वास्तू झाली. तो 3 पार्टनर होते, त्यातला एक साई भक्त पार्टनर होता. आणि त्याला कोणी ते सांगितलं, कारण मिटिंगला ते मलाच घेऊन येते जास्त. विश्वास तू असलास ना आता काम बरोबर होणार आपल्या सोसायटीला, कळलं का. तर त्यांचा असा फेथ माझ्यावर. बरं. माझ्याकडे पात्रता नव्हती असं मला वाटतं, पण त्यांना वाटायचं की हा माणूस असला की बरोबर होईल. तर ते बोलता बोलता तो एक साईबाबा जो पार्टनर होता, तर त्याला कोणीच सांगितलं ये भगवान का साईबाबा का जानते. तो म्हणाला आप साईबाबा के पास जाते, म्हणलं जाते. किधर है, म्हणलं जोगेश्वरी है. तर तो म्हणाला मैं भी आऊंगा एक गुरुवार के दिन. म्हणलं आओ, सबके लिए खुला है वो. तर त्याची मोठी एसी गाडी होती, ती आणली माझ्या बिल्डिंगच्याकडे. आम्ही गाडीत बसलो आणि आरतीला गेलो सकाळी चाच्यांच्याकडे, तुमच्या जोगेश्वरीला. आरती बिरती सगळी झाली आणि त्याला आरतीमध्ये बाबाने काय उभारलं माहिती नाही. तर तो आरती झाल्यानंतर तो म्हणाला अंकल बाबा बोलते इधर कुछ रखो. मग म्हटलं आप रखो ना. मग त्याला म्हटलं ते रखाच्या अगोदर त्यांना विचारूया. मग तिथे कुलकर्णी होते त्यावेळी, कामकाज म्हणजे देणगी वगैरे घ्यायला कुलकर्णी आपले बँकेवरले हा ते होते. तर मी त्यांना म्हटलं असं असं हे आमचे बिल्डर आहेत. बिल्डर म्हटलं तर ते आश्चर्यचकित झाले. म्हणजे तुमचे बिल्डर इकडे आलेत. ते म्हणाले थोडा आशीर्वाद दामले माहेर पण पाठवून द्या, माझी बिल्डिंग रखडली. तुमचा बिल्डर इकडे येतो म्हणजे काय 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 तुम्ही करा, काय भरोसा नाही. हो म्हटलं खरंच त्याने यायचं होतं बाबांना भेटायला. तो आला, तुम्ही काय करू, त्याला बाबांना भेटायचं, मला नाही भेटायचं. तर भेट झाली. मग त्यांनी असा पुडकं काढलं आपल्या खिशातनं. तर ते म्हणाले रसिवे नको, तू तिथे चादीवर ठेव आणि नमस्कार कर. त्यांनी लोटांगण घातलं, त्याचं काम झालं. पण बाबाने त्याच्यानं काम करून काय घेतलं ते मला नंतर कळलं. पहिलं आम्ही ना त्याचा एक पालघरला प्रोजेक्ट चालला होता त्याच बिल्डरचा. तर तिथे तो माझ्या मागे लागला होता, उधर भी आप अच्छा अच्छा फ्लॅट ले लो, सस्ते में देऊंगा वगैरे. तर तो ठरलं होतं की इकडनं आपण पालघरला जायचं त्याचं साईट बघायला. पण तो बिल्डिंग शिकडे आला. तो म्हणाला अंकल आज पालघर का प्रोग्राम कॅन्सल. और त्यांनी ते सगळं त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरना बोलवलं आणि सांगितलं ये बिल्डिंग मेरे को 1 बरस के अंदर खडा मागताय. मी बाबांनी त्याला घुमवलं बरोबर. आणि पहिली आमची वाडीमध्ये बिल्डिंग आहे जी 2.5 वर्षामध्ये ओशी सकट आम्ही आतमध्ये आलो दादाबांच्या कृपेने. म्हणून म्हटलं ही वास्तू दादांची आहे. आम्ही असं मानतो, म्हणजे त्यांच्या कृपेने झालाय. म्हणजे तो पण किस्सा असा अलौकिक होतो. म्हणजे दादा म्हणाले तुला वास्तू द्यायची ते हा. आणि आता आणखी ती वास्तू अक्षता यायला प्रॉब्लेम असा आला, त्यावेळी मालाड केंद्राचं नव्हतं काय होतं मला आठवत नाही, पाल्याला केंद्र नव्हतंच. नंतर म्हटलं आता कुठे जायचं, तर मग द्वारका म्हणजे आठवण आली. अरे म्हटलं आता विजयदादा काय आला होतील काही माहिती नाही. म्हटलं दादांना सांगूनच जाऊया. तर दादांना पाहतो गेली आणि गेलो. तर ते म्हणाले असं असं आहे. ते म्हणाले ठीक आहे ना, तुला वास्तूचा आशीर्वाद कोणी दिला. म्हटलं दादानी दिला. मग वास्तू अक्षता कोण देणार, दादाच देणार ना. साधा प्रश्न आहे, पण तसं उत्तर त्यांनी समर्पक दिलं. ते म्हणे काळजी करू नको, तुला वास्तू अक्षता देतो. मग त्याने अक्षता म्हटलं इकडनं मला घरी आला आणि यमनियम काही नाहीयेत, तू आज जा राहा उद्या जा केव्हाही जा, त्या वास्तू काम करणारच वास्तू अक्षता, कळलं का. त्या इकडनं दिल्या तुला काय काळजी करू नको. अच्छा दादांच्या कृपेने वास्तू अक्षता पण मिळाल्या. पूजन कसं करायचं त्यांनीच सांगितलं आणि वास्तू पण त्यांनीच दिली. असं दादांनी रक्ताचं पाणी करून सगळ्या सिद्धता केल्या. तर दादांनी सिद्ध केलेल्या साधना जसं की ओंकार साधना, आरती साधना, कामकाज, मुलाखत आणि ज्ञान संवेदना ह्या आपल्या कार्याला पूरक कशा, कारण की दादांनी एवढे कष्ट करून त्या सिद्ध केल्या आणि आपल्या हातात दिलेल्या आहेत. ह्या पूरक कशा, तर पूरक कशा म्हणजे पाहिजे त्याच्यामध्ये ओंकार साधन आहे. ओंकार साधनाने दादांनी रक्ताचं पाणी करून केलाय. तो ओंकारामध्ये 12 अंग जे दिलेत त्या 12 अंगांनी म्हणायचा प्रयत्न करायचा. अगदी पूर्ण होतील की गुरु सांभाळतील, पण त्यांनी जे आखून दिलंय त्याप्रमाणे म्हणायचा प्रयत्न तर आपल्याकडनं व्हायला पाहिजे. म्हणजे बरोबर नाही, तो आपण प्रामाणिकपणे केला पाहिजे. आणि आता आते साधन म्हणजे काय, ते काय पंत महाराजांची आणि नाथपंथाची सगळ्या दीक्षा त्यामध्ये संतर्भूत केल्यामुळे आणि त्या सगळ्या त्या पुस्तकात शोभा त्यांनी जास्त डिटेलमध्ये दिलेलं आहे, मी सांगणं योग्य नाही. म्हणजे थोडक्यात काय म्हणजे काय, त्या पदांमध्ये नाथपंथाची दीक्षा आहेत, नंतर सगळे विमोचन आहेत, सगळी शक्ती दिल्यामुळे तुम्ही तो उच्चार केल्यानंतर म्हणजे दादांना काय म्हणायचं असेल असं मला वाटतं, येणारा भक्त
त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन असं वेळ लागता का म्हणे, लगेच व्हायला पाहिजे. म्हणजे तो आला, आरती अटेंड केली की त्याच्यामध्ये त्या दीक्षांतद्वारे त्याचं काम सुरू व्हायला पाहिजे. असं काहीतरी पार्श्वभूमी असावी असं मला वाटतं. आणि त्यामुळे आणि त्या आत्या ते सेट केलेत त्यांनी, ते कफ वात आणि याच्यापणे जशी तुम्हाला त्रास असेल, आता तुम्हाला कफाचा असेल तर तो सेट म्हटल्यानंतर तुम्हाला बरं वाटणार. हे सगळं म्हणजे दादांचं सगळं सायंटिफिक आहे. म्हणजे तुम्हाला ते तुम्ही डोकं बाजूला ठेवा, ते फक्त करा आणि स्वस्थ बसा. शशिकाळ म्हणतात ना, ते काय मला पटतं, ओंकार साधना करा आणि स्वस्थ बसा. ते खरं आहे. स्वस्थ भरल्यानंतर भरपूर कामं होतील तुमची. बघा लाईट द्या म्हणजे असं पॉवर गेली का, इट्स अ गुड साईन. तर ते सगळं असं आहे. आता तू म्हणाला ज्ञान संवेदना वर्ग, त्याबद्दल मी एवढंच म्हणू शकतो, त्या वर्गाला पहिल्यांदा आई वडिलांनी संस्कार आपल्या सगळा घडवला तो मुलांवर घडणार. पहिल्यांदा त्यांनी सवय लावून घ्यायला पाहिजे की आपल्या घरामध्ये संध्याकाळ झाल्यानंतर जे काही समजा दादांकडे येत असेल तर आरती म्हणू शकते, साधन राहू शकतात. नाहीतर नॉर्मल घरामध्ये शिवकृती म्हणणं, संध्याकाळी लक्ष्मी घरात येते तेव्हा पूरक असं आपलं आचरण पाहिजे तिथे. आणि मुलांना पण बसवायला पाहिजे. हे सगळं केल्यानंतर ते त्यांनी ग्वाही दिली, चला ते गेल्यानंतर ते सगळं बरोबर होणार. पण त्याच्यासाठी मुलांना लहानपणी तुम्ही घेऊन जाणं हे आईवडिलांचं कर्तव्य आहे. आता तुम्ही ते कर्तव्य करत नाही आणि मुलं ऐकत नाही म्हणून प्रश्न विचारता, काय फायदा? दादा म्हणाले 8 वर्षापर्यंत मुलं ऐकणार, पुढे मुलं ऐकणार नाहीत. कारण काय बाकीच्या यांचा अंमल त्यांच्यावर जाम होतो. आणि आता तो प्रचंड प्रमाणात आहे. म्हणजे फुकट झाला काय, टाइमची जरूर नाही, लगेच ते लगेच सुरू होतं. पण ते केंद्रात घेऊन जायला सांगितलं भरपूर पेशन्सचा गेम आहे. पण आम्ही त्यावेळी आमच्या मुलांना घेऊन जात होतो. आणि दुसरं एक चांगली गोष्ट म्हणजे माझा मुलगा 8 वर्षाचा झाला तेव्हा त्याचा आपण आपल्याकडे काही दीक्षा देतात ना, म्हणतात मौजीबंद. आपण आमच्याकडे माझे वडील जुने ना, तर ते दोन्ही नातवांच्या समोर चकट करून ते मुंजा करायची, त्यांच्या डोक्यात होतं. आता वडिलांना आम्ही जाम घावायचो, आमची हिंमत नव्हती त्यांच्या पुढे बोलायची काय. तर ते म्हणाले काय म्हणून करा. आता मला मोठा प्रश्न पडला, आता आपल्याकडे इथे करायचं का इथे करायचं, परत झालं मनामध्ये द्वंद्व. तर मी म्हटलं आता आपण मार्गदर्शन घेऊया. तर मला रामोने सांगितलं काय नाही रे, तू ते करून घे, वडिलांना वाटत होतं आणि पुढे जाताना भेट. पण इकडे म्हणजे व्यवस्थित झाली, वडिलांना समाधान वाटलं, सगळं झालं. आणि त्यानंतर 15 दिवसानंतर आम्ही द्वारकामेत दादांना भेटायला गेलो. म्हणजे मुलाला मुलीला सगळ्यांना त्याचं चकोट असताना सगळं. आणि मी जाताना काय केलं, आईने लाडू केले होते डब्यात, ते लाडू घेऊन गेलो. त्याची कथा का सांगतो, आपण चुकतो पण गुरु आपल्याला सांभाळतात. तर ते सगळं झालं. दादा म्हणाले काय फोटो तुम्ही पुढे काय पटपट, दीपकला म्हणाले हा फोटो मध्ये काय ते फुटफुटतं, मला काय वेळा ऐकू येत नाही बरोबर, कळलं का. पण मी दादांना प्राथमिक त्यांना काढायचं होतं, एवढं मी सांगू शकतो. तर ते म्हणाले काय पटवतं का, मुलाचं काय काय गुंज गेलीस का, करायची का. मग ते सांग ना, तू बोलत नाही काय नाही. मग दीपकला श्रीफळ आणा सांगितलं, त्याला बसवला तिकडे. आणि ते जे जाणून बदलतात ते सगळं दादानी स्वतः करून घेतलं मुलाला. आणि म्हणे झालं का माझ्या समाधानासारखं, तिकडे मनात होतं ना वडिलांचं ऐकायचं का माझं ऐकायचं. आता दोघांचं ऐकलंच फायदा झाला, कळलं का असं म्हणाले. म्हटलं वडिलांपुढे आम्ही बोलू शकत नाही, ते एकदम भयंकर रागीट होते म्हटलं. त्यामुळे मला माहिती आहे किती रागीट ते, मला माहिती आहे. पण तुला तर झालं ना. मग नंतर काय झालं, आमच्या ग्रुपमध्ये ना दादांचा चष्मा करून मला एक फोटो होता. आता ते आपल्या मनात विचार आले की लगेच दादांकडे पोचायचे. तर दीपक दादा फोटो काढत होते ना, तर ते म्हणाले थांब बाबा, याला चष्मा काढून फोटो हवाय. हा म्हणजे हे माध्यम म्हणजे काय, एवढं कशाला. एकदा मी अमेरिकेत आलो ना, दादांपूर गेलो. म्हटलं काय, म्हणजे काय अमेरिकेची वाचा. म्हटलं दादा काय हो, आता पेशंट काय करत असेल. खरंच तुम्हाला सांगतो मी, आता हे रेकॉर्डिंग बंद करतो, डोळे बंद केले काय मी. हा हे करा, एका ठिकाणी गोल्डन बिल स्टेशन होतं रेल्वे स्टेशन, तिथपासून आपलं ओनरनंतर लंडन केंद्र जवळ होतं. कारण काय आम्हाला काय, आम्ही काही एवढे श्रीमंत नव्हतो, आम्ही ट्यूब रेल्वेचं तिकीट काढायचो आणि जायचो. तर जवळच्या स्टेशन मध्ये गोल्डन बिल स्टेशन, ते सगळं आता मॅप पाठ झाला होता, कळलं का. त्यामुळे तो काय प्रश्न नाही. त्यावेळी म्हटलं नोव्हेंबर महिना होता. पण मी एक ठेवलं होतं, लंडनला गेलो ना की एकदा बाबांना विडा ठेवायचा गोल्डन बिल म्हणजे उन्हाळ्याच्या केंद्रावर, ते न चुकता जायचो.
कळलं का? तर तिकडे मी गेलो तर वडणी स्टेशनच्या बाहेर ना जाम बर्फ होता असं. लंडन मध्ये कोणी बाहेर भरपूर बर्फ. ते माझ्याकडे बूटपीट एवढे काही आधुनिक नव्हते ना, तो मी नेमका ना पाय ठेवला आणि मी इथपर्यंत गुडघ्यामध्ये बर्फाच्या खाली गेलो आणि मी घाबरलो थोडक्यात. म्हणजे कारण काय, माझ्याकडे ते बूट नसल्यामुळे शिवरिंग व्हायला लागलं ना, आणि मोजे पण नव्हते. आम्ही आपल्या अशाच कपड्यात जायचो आणि मी बघतो ना हालचाल केली तर मी आणखी खाली जायचो. त्याला घाबरलो. 2 मिनिटं बंद केलं, दादा सांभाळा. म्हटलं आता काय होणार काय कळत नाही. म्हणजे आणि तिथे काय असे आपल्याला माणसं कोण फिरत नसतात कळत, असं काय सगळे असतात ते गाडीत जातात. आपल्याला काय एवढी रहदारी नसते. पण काय दादांच्या कृपेचा असे अनुभव घेतलेत ना मी, काय सांगू तुम्हाला. 7 का 8 मिनिटाच्या आतमध्ये एक माणूस आला गाडी घेऊन. तो गाडीतनं उतरला आणि मला गिव्ह मी युअर हँड. मी हात दिला. मग त्याने पहिल्यांदा मी असा हळूहळू वरती आलो. मी त्याला विचारलं, हू सेंड्स यू? युअर गुरु हॅज सेंड मी. मी नंतर द्वारकामध्ये गेलो, रडलो आणि दादांना लोटांगण घातलं. ते म्हणाल कशा रडतोस, तुझं काम झालं ना. काय बोलणार बघा, काय कुठल्या जन्माचं काय असं सांगू शकत नाही, शब्दच नाही. तेच त्याला इच्छा आहे की आमच्याकडनं जास्तीत जास्त सेवा करून घ्यावी, असं आहे. बाकी काय बोलणार. प्रत्येक श्वास आमचा ते जगवतात. यात त्याला 100% मी बॉन्ड पेपर द्यायला आले. शेवटच्या श्वासामध्ये सांभाळणार ते. पण त्यांना जी सुखशांती समाधान द्यायचे आपापसात, तेवढे आपण प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं. आता हे आपण बोललो तसं सामाजिक ऋणपूर्तीसाठी दादांनी आपल्याला सांगितलंय की आपण जे जे काही कमवतो ते आपले काही कमाई. आणि त्याचा एक उल्लेख करीन, चाचीने उल्लेख नाही केला. चाची तुम्ही नाही उल्लेख केलात, पण मी चाचांचा करणार उल्लेख. योगेश्वरीला मी 100% खरं बोलतोय. योगेश्वरीला बाबा आमटे आणि पंत महाराज या दोघांसाठी निधी जमा करायला जायचा. आम्ही माझा काय 20वा नंबर असायचा पैसे द्यायला. ऑफिसला जायची, पण 1 तारखेलाच काम व्हायचं, ते करायला पाहिजे असं आम्हाला वाटायचं. म्हणजे एवढी प्रचंड लाईन लागायची पैसे भरायला की लोकांना 1000 तास लागायचा पैसे द्यायला. त्याची सत्य बोलतोय मी. आणि घ्यायला दीक्षित असायचे किंवा कुलकर्णी असायचे. अशी चाचानी, म्हणजे मला एकदा बाबा आमटेंकडे चाचांवर जायचा योग आला. बाबा आमटेना डॉक्टर वाघांवर जेवढा आदर होता ना, तो मी चाचांना मिठीत मारली. म्हटलं तुमच्यामुळे आम्हाला ही थोर व्यक्ती भेटली, नाही तर आमची काही लायकी नाही की त्यांच्याकडे भेटायची, बरोबर नाही. पण ते विकास आमटे वगैरे नेहमी म्हणायचे, असं काहीतरी काम करा जे डॉक्टर वाघ करतात, असं काहीतरी काम करा. असं मला, म्हणजे माझा पण नंतर परिचय झाल्यानंतर असं काहीतरी काम करा असं त्यांनी माहिती. बाबा आमचे बेडमध्ये होते झोपलेले, तेव्हा आम्हाला आत बोलवलं आणि बाजूला एक स्टूल ठेवून डॉक्टरना बसायला दिलं. आम्हाला सगळ्यांना बसायला हे दिलं. तर बाबा आमटेनी डॉक्टरांचे हात असे हातात घेतले आणि साधारण 1 तास त्यांचं बोलणं चालू होतं. कविता, कुठल्या सगळ्या कवींच्या कविता, कुठले साहित्यिक, कुठले विषय, 1 तास बरोबर, 1 का 1.25 तास बोलत होते. आणि तेवढ्यामध्ये साधनाताईंनी आम्हाला पाणी आणून दिलं, चहा घेणार का विचारलं. सामाजिक नाही. आणि आता आपण करत नाही, दादा बाबाच करून घेत आहेत, हे पहिले सांगतो मी. पण त्यांच्या कृपेने मला पण जाम, म्हणजे अशी प्रयत्न मी प्रामाणिक करतो की चांगल्या दादांनी काम करून घ्यावं. आणि आज त्यांनी आर्थिक बळ दिलंय म्हणून त्यांच्या कृपेने होऊ शकतं. म्हणजे देताना दादा प्रेरणा देतात तेव्हाच पैसे देतो मी. आणि त्या दिलेल्या ज्ञानाच्या याच्यातनं त्या इन्स्टिट्यूट आम्हाला सांगतात की तुमचा चेक मिळाल्यानंतर भरपूर आम्हाला मदत झाली आणि कार्य आमची संस्था पुढे जाते. ते ऐकायला खरोखर मी, आणि ते दादांकडे देऊन टाकतो लगेच. माझं काय नाही, ते तुमचं तुम्ही सांभाळा. आम्ही बॉडी फॉर्म मध्ये आम्ही निमित्त मात्र, बरोबर नाही, पण सगळी प्रेरणा तुमची आहे आणि तुमच्या कृपेनेच करताय. आणि असं
प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. पण असं कसं असं माहितीये, आज माझ्याकडे 1,00,000 रुपये आहेत, पण मला किती द्यावेसे वाटणार, ही जी प्रक्रिया आहे ही कोशांचा विकासावर अवलंबून आहे. कळलं का? हे मी तुम्हाला सांगतोय 100%. हे मला दीपकदांनी संबंध 1 तास मुलाखत मला घेतलेली आहे. ते झाल्याशिवाय तुम्हाला कणव वाटणार नाही कोणाची. आणि दादा नेहमी म्हणायचं, दुसऱ्याचं दुःख बघून असं तुला वाटलं पाहिजे तो दुःख आहे ना, मी त्याच्यावर गेलो, त्या लेवलला गेलो पाहिजे. असं जाशील तेव्हाच ईश्वर दुसरा नाही तिथेच भेटेल तुला. कळलं का? आणि त्याचा अनुभव करताना आम्ही घेतोय. म्हणजे ते पण म्हणजे जी आपल्या जीवनात प्रत्येक जी कृती होते त्यांच्या कृपेनेच होते. पण आपण करताना प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा, एवढंच आपल्या हातात आहे. आता काल माझा भाऊ ऍडमिट होता, नुसतं बाबांना प्रार्थना केली आणि उद्या राहिले, त्याचं 50% सूज कमी झाली. हे आत्ता तर लेटेस्ट उदाहरण होतं कालचं. ते आम्ही करतोय, आपण नाही करत. पण ते तयार आहेत पुढे मागे, काही नाहीये. दीपकदादांनी मला 800 लोकांच्या समोर उभं राहून सांगितलं होतं, आता बाबा तुला एक वाक्य सांगितलं लक्षात घे, ज्यांना तर आठवत होतं होते कधी माय. त्या म्हणाल्या, रोज दुःखी कष्टी आहेत म्हणून तू दुःख करू नकोस. दुःखी कष्टी माणूस बाबा तुझ्याकडे पाठवतील तेव्हा ते सांगतील ते कर, मग त्यांचं दुःख देईल. तू दुःखी होऊ नको, ते दुःखी आहेत म्हणून, असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं. कारण तू मनाला जाऊन लावून घेतोस दुःख एखादं असेल तर. म्हणजे माझ्या क्रोध होतो, मी सुखी, तो का दुःखी बाबा राहावा अजून, असं मी दादांची भांडतो. कळलं का? तो पण सुखी व्हायला पाहिजे लगेच. पण ती त्याचं कर्मावर अवलंबून आहे, तर सगळं गणित आहे ना ते सगळं, ते त्याच्याशिवाय सुख नाही मिळणार. पण आपला आतमध्ये आकलन होतात. माझा साधी एक गोष्ट आहे, सकाळी प्रार्थना म्हटल्यानंतर उरलेले 23.5 तास तसं आचरण करण्याचा प्रयत्न करावा. एक साधी विनंती आहे, प्रामाणिकपणे आपल्या स्वतःची. दुसरा काय म्हणतो म्हणून देऊ नये, तो स्वतःची. आणि आपला जो अभ्यास करतात, बरोबर बरोबर आहे. आणि बोलणार काय दादा किती ते अनुभव आहेत, पण आता जेवढे, आणि मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, ते चांगलं आहे ते दादांचं आहे, चुकीचं वाटतं ते माझं आहे, ते जरा मला माफ करा. बाकी काय नाही, एवढी आमची पात्रता नाहीये मुलाखत द्यायची, पण संवाद हा शब्द वापरलात म्हणून मला संवाद करावासा वाटला. आपण एक आरती तुमची आवडीची आरती. हा म्हणून, पण मला पुस्तक लागेल. हा. गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. नित्य निरंजन दत्त पादुका, नित्य निरंजन दत्त पादुका, भक्तीने पूजा, हृत्पात्मावरी मुक्तीचे आसने, हृत्पात्मावरी मुक्तीचे आसने, घ्यावा राजा, घ्यावा गुरु राजा. नित्य निरंजन दत्त पादुका, नित्य निरंजन दत्त पादुका, भक्ती पूजा, हृत्पात्मावरी मुक्तीचे आसने, हृत्पात्मावरी मुक्तीचे आसने, घ्यावा गुरु राजा, घ्यावा गुरु राजा. सद्गुरु चरण सुचित असते, सद्गुरु चरण सुचित असते, युक्तीने धरा, सद्भाव करे चित्कळ गंध, सद्भाव करे चित्कळ गंध, लेपन करा. नित्य निरंजन दत्त पादुका, नित्य निरंजन दत्त पादुका, भक्तीने पूजा, हृत्पात्मावरी मुक्तीचे आसने, हृत्पात्मावरी मुक्तीचे आसने, घ्यावा गुरु राजा, घ्यावा गुरु राजा. सुमन पुष्पे अर्पुन जाळा, सुमन पुष्पे अर्पुन जाळा, स्वानुभव धूपा, सद्भाव टाकून ओवाळा,
तन्वावटा तुनी ओवाळा सब ज्ञान दीपा नित्य निरंजन दत्त पादुका नित्य निरंजन दत्त पादुका भक्तीने पूजा हृत्पात्मावरी मुक्ती से आसने हृत्पात्मावरी मुक्ती से आसने गावा गुरु राजा गावा गुरु राजा निशन पात्री निर्मय उदके निशन पात्री निर्मय उदके श्रीपाद नाणा निराळ मोखे तेत पिऊने निराळ मोखे तेत पिऊने धन्य दत्त राणा नित्य निरंजन दत्त पादुका नित्य निरंजन दत्त पादुका भक्तीने पूजा हृत्पात्मावरी मुक्ती से आसने हृत्पात्मावरी मुक्ती से आसने गावा गुरु राजा गावा गुरु राजा देखील पाय पाय सद्गुरूंचे देखील पाय पाय सद्गुरूंचे साधक झाले या जन्माचे साधक झाले या जन्माचे देखील पाय पाय सद्गुरूंचे देखील पाय पाय सद्गुरूंचे साधक झाले या जन्माचे साधक झाले या जन्माचे देखील पाय जीवाची भ्रांती भ्रांती समोर गेली जीवाची भ्रांती भ्रांती समोर गेली भवाची भीती सहज आटली भवाची भीती सहज आटली देखील पाय पाय सद्गुरूंचे देखील पाय पाय सद्गुरूंचे साधक झाले या जन्माचे साधक झाले या जन्माचे देखील पाय सोहा बोध बोध मनी ठसला सोहा बोध बोध मनी ठसला संशय अंतरीचा गेला संशय अंतरीचा गेला देखील पाय पाय सद्गुरूंचे देखील पाय पाय सद्गुरूंचे साधक झाले या जन्माचे साधक झाले या जन्माचे देखील पाय अविद्या बंद बंद वाव झाला अविद्या बंद बंद वाव झाला मोक्ष भाव तोही निमाला मोक्ष भाव तोही निमाला देखील पाय पाय सद्गुरूंचे देखील पाय पाय सद्गुरूंचे साधक झाले या जन्माचे साधक झाले या जन्माचे देखील पाय निमाले बाण भान त्रिपुटीचे निमाले बाण बाण त्रिपुटीचे
उठल ठाणे या द्वैताचे, उठल ठाणे या द्वैताचे, देखील पाय पाय सद्गुरूंचे, देखील पाय सद्गुरुनाथ नाथ अवधूत, गुरुनाथ नाथ अवधूत, बावा बावा तीर्थ दत्त, बावा बावा तीर्थ दत्त, देखील पाय पाय सद्गुरूंचे, देखील पाय पाय सद्गुरूंचे, सार्थक झाले या जन्माचे, सार्थक झाले या जन्माचे, देखील पाय. जय श्री गुरु, जय श्री गुरु, जय सद्गुरु दादा, भक्तजनाची जय श्री दुर्गांती दादा. जय श्री गुरु, जय श्री गुरु, जय सद्गुरु दादा, दीक्षा देव चिंतन जय श्री गुरु, जय श्री गुरु, जय सद्गुरु दादा. मानव देशी गुण तुझे अम्मादे श्रद्धा तुमरी सेवा तुझी शिकवे, ओंकारातून कला भिजले आनंदा. जय श्री गुरु, जय श्री गुरु, जय सद्गुरु दादा. दत्तनाथ सुपी तत्व जाणिले, गुरु प्रसादे ते जगदात ठेले, स्वाध्याय मंडळ मार्ग मोक्षदा. जय श्री गुरु, जय श्री गुरु, जय सद्गुरु दादा. चराचराचे तू वरला व्यापुनी, कोण तुझे नांदो भक्तांच्या मने, शक्ती विडातो शक्ती कार्य करी साधा. जय श्री गुरु, जय श्री गुरु, जय सद्गुरु दादा. प्रतिमे माझे तुझ रूप दाविले, कृपा कडाक्षे या जीवन उतरले, अर्पिले द्वारती वंदनिया पदा. जय श्री गुरु, जय श्री गुरु, जय सद्गुरु दादा. जय श्री गुरु, जय श्री गुरु, जय सद्गुरु दादा. भक्त जनाची जयती सुखशांती सदा. जय सद्गुरु दादा. घाली लुटांगण वंदिन चरण, डोळ्यान पाय रूपले, प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे वाणी रमणेन नाम. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम देवते. कायेन वाचा मुञ्जीयत्वा बुधात्मा वापसेवा, करोति यज्ञं जगन्नरेशे नारायणाय ते समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीराम माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं राम. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुराम दादा महाराज की जय. श्री गुरुदेव परम समता दीन दयाळा प्रभो जगन्नाथा, आलो शरण तुला मी दीन तुझ्या ठेवितो पदी माता. शुभम भवतु.